सुन जाई केला की प्रभूने अवतार कशासाठी घेतला, का घेतला, याची कारण काय, म्हणून आमची पंगत चुकली नाही पाहिजे. शेजारी बसायचं ना, माळकऱ्याच्या शेजारी बसा, एके दिवशी पांडुरंगाचं दर्शन होईल. आणि संगतीला राहायचंय ना, चांगल्याच्या संगतीला राहा. मोठ्या झाडाचा आश्रय घ्या, कारण मोठ्या झाडाखाली सावली भरपूर असते. लहान झुडपाखाली नाही. मोठा म्हणजे कोण हे सांगतो तुम्हाला, जो मनानं मोठा आहे. लक्ष देऊन ऐका. ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा क्लेश नाही, ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही, ज्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा मत्सर नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मनात क्लेश किलमिश कुठल्याही प्रकारचे षडरिपू मनाच्या ठिकाणी शिल्लक नाहीत, अशाच्या सोबत राहा. हनुमंतरायाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रामायणातून दोनच गोष्टी घ्यायच्या आम्हाला, जास्त घ्यायचंच नाही आम्हाला. काय घ्यायचंय महाराज रामायणातून, तुम्हाला भरपूर लोक सांगतील, नाही अशातला भाग नाही. भरपूर माणसं विद्वान आहेत, एकापेक्षा एक कथाकार आहेत आणि एकापेक्षा एक कीर्तनकार आहेत. नाही अशातला भाग नाही. कुणी एकच मोठा नसतो. जगामध्ये भरपूर विद्वान माणसं आहेत, पण कर्म धर्म संयोगानं मीच तुमच्या गावात का यावा याच्या पाठीमागं कारण आहे. इतके महाराज आहेत महाराष्ट्राच्या मातीत. तुम्हाला सांगतो, आज प्रत्येक खेड्यामध्ये 2-2 महाराज लोक आहेत. कीर्तनकार आहेत, भागवतकार आहेत, रामकथा सांगणारे आहेत, भरपूर महाराज आहेत. मग मीच येऊन कथा तुमच्या इथं का सांगावी, तुम्हीच माझ्या समोर येऊन का बसावे, हेच कलाकार या ठिकाणी का यावे, आणि याच व्यासपीठावर प्रकाश महाराज का बसावे, आजूबाजूला सगळे भक्त मंडळी का बसावे, याच्या पाठीमागं कारण आहे. कारण हे ऋण फेडण्याचं काम आहे. माझं काहीतरी मागच्या जन्माचं ऋण आहे तुमच्या गावाशी, आणि ते फेडण्यासाठी मला तुमच्यापर्यंत यावं लागतं. हे लक्षात ठेवा, मला तुमच्यापर्यंत यावं लागतं. एवढं माझं भारत भ्रमण चालू असते, कथा चालू असतात. तुम्हाला माहिती आहे, मी मराठी भाषेत सांगतो, हिंदी भाषेत सांगतो, मारवाडी भाषेत सांगतो, कधी कधी लमानी भाषेत सुद्धा. कथा करायला जागा कमी नाहीत. आज अशी परिस्थिती, तुम्हाला खोटं सांगत नाही, व्यासपीठावर बसलो मी, रामायणाच्या समोर आहे. आज कमीत कमी 15 ते 20 गावचे लोक वेटिंग मध्ये आहेत माझ्याकडे. मला कथा देणं होईना, इतक्या तारखा आहेत माझ्याकडे. तारखा देणं होईना, शिल्लक होईना. काय करणार? मे पर्यंतचा सगळा प्रोग्राम या ठिकाणी बिझी आहे. कुठंतरी एखाद दुसरी तारीख शिल्लक असते, पण ती सुद्धा घरी लोक ठेवू देत नाहीत. काय कीर्तन तरी पाहिजे असतं. कुणाला कथा नाही मिळाली तर कीर्तन तरी द्या. आता अशी परिस्थिती, या 5 वर्षामध्ये मी जर लांब कथेला असलो तर लांबचे कीर्तन मी परत घेत नाही. कारण इथं कथा करायची 3 तास, परत 4 तासाचा प्रवास करून कीर्तन करून यायचं शक्य होत नाही. जुन्या काळात मी 5-7 वर्षापूर्वी करायचोय. 500-500 किलोमीटर पर्यंत जाऊन कीर्तन केलीत मी कथा करून. केलंय, नाही अशातला भाग नाही. पण आता या 4-5 वर्षात करत नाही. कारण जिथं कथा करायची तिथं अंतःकरणातून कथा करायची. उगा अर्धा तास 1 तास कमी नको. कथा भरपूर लोकांना ऐकायला मिळाली पाहिजे. नुसती कथा नाही, लक्ष देऊन ऐका. मी माझं स्वतःचं भूषण सांगत नाही, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप भागवतकार कथाकार कमी आहेत की जे ज्ञानाबरोबर विज्ञान सांगतात. आणि माझ्यावर महारुद्राची एवढी कृपा आहे, मी ज्ञान सांगता सांगता विज्ञान सुद्धा सोप्या पद्धतीनं समाजाला समजून सांगतो. म्हणून लोकांना आवडतंय, बाकी काही कारण नाही. ज्ञान तर कळालंच पाहिजे महाराज, पण ज्ञानासोबत विज्ञानही कळालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी कळणं गरजेचं आहे. आम्ही समाजाला भरकटून नेत नाही, समाजाला एका दिशेत वाहत नेत नाही. कारण आम्हाला ऋण फेडायचंय समाजाचं. आम्ही तुमच्यापर्यंत आलो. इथं किती कुटुंब आहेत, किती पाटील परिवार आहेत, आणि 18 पगड जाती या गावामध्ये राहतात. गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी सप्ताह करतात. ही साधी गोष्ट नाही. आणि इथं कथा करायला मिळणं, कीर्तन करायला मिळणं, कितीतरी जन्माचं पुण्य असेल त्या कीर्तनकाराचं, त्या कथाकाराचं. तो इथं येऊन त्याचं ऋण फेडतो, हे लक्षात ठेवा. व्यवसाय बाजूला ठेवा, व्यवहार बाजूला ठेवा. आम्हाला व्यवहाराशी काही देणं घेणं नाही. व्यवहार व्यवहाराच्या जागेवर असेल, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण हे कुठलं तरी भाग्य असतं. अशा पावन पुण्य भूमीमध्ये येऊन आम्ही सेवा करणं ही सोपी गोष्ट नसते.
म्हणून आमच्यावर जिम्मेदारी आहे आणि जिम्मेदारीनं आम्ही सांगतो की बाबा संगत आणि पंगत या दोन गोष्टी चुकू देऊ नका. ज्याच्या या दोन गोष्टी चुकल्या त्याचं आयुष्य संपलं, त्याचं आयुष्य संपलं. आणि रामायणामध्ये याच सगळ्या गोष्टी सांगितल्यात आम्हाला. कारण करता करविता तो प्रभू आहे, सगळी सत्ता त्याची आहे, रामाची सत्ता आहे. बघा मी 3 कथा तुम्हाला सांगितल्या राम जन्माच्या अगोदर. कोणत्या कोणत्या 3 कथा? एक प्रताप भानूची कथा सांगितली तुम्हाला, कारण रावणाचा जन्म कुणामुळे झाला याचं कारण कळालं पाहिजे म्हणून प्रताप भानूची कथा सांगितली तुम्हाला. दुसरी कथा सांगितली नारदाची कथा. नारदाची फजिती कशी झाली, तोंड माकडाचं झालं आणि नारदानी शाप दिला म्हणून मानव देह प्रभूला धारण करावा लागला. याचं चिंतन मी काल तुम्हाला सांगितलं. आणि काल शेवटच्या कथेमध्ये सुंदर कथा सांगितली मी तुम्हाला. कोणती कथा? पार्वतीनं परीक्षा घेतली प्रभू रामचंद्राची. सीतेचं रूप घेऊन प्रभू रामचंद्राच्या समोर आली आणि याचा राग महादेवाला आला. भोले बाबाला याचा राग आला आणि त्या रागामुळे भोले बाबानं सतीचा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर सतीचा देह कुंडामध्ये जळू लागला. ही कथा रामकथेमधली कथा आहे. ही काल जो विवाह लावला आपण रामकथेमध्ये खूप मोठं वर्णन आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. रामायणाच्या बाहेर जाऊ नये म्हणून तुम्हाला थोडक्यात कथा सांगितली. नाही तर महादेवाची कथा एवढी मोठी आहे बालकांडामध्ये, अर्ध बालकांड महादेवाचीच कथा आहे. संभ्रम होतो रामकथा आहे का शिवकथा आहे म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगितलं मी. कारण नारदानं मस्तकावर हात ठेवला. काय सामर्थ्य आहे संतांमध्ये तुम्हाला सांगतो. आमच्या आयुष्यातील 3 गोष्टी कधीच बदलत नाहीत, कधीच बदलत नाहीत. तुम्ही लाख प्रयत्न करा, आमच्या 3 गोष्टी कधीच बदलणार नाहीत. कोणत्या 3 गोष्टी महाराज? आमचं प्रारब्ध, आमचं क्रियामान, आमचं संचित, या 3 गोष्टी कधीच बदलत नाहीत, नाही बदलत. मग महाराज आम्ही काय करायला पाहिजे? सोपं सांगतो तुम्हाला. या 3 गोष्टीमध्ये आम्हाला जर बदल घडून आणायचा असेल, फक्त संतांच्या सानिध्यात जा. बदल घडल्याशिवाय राहणार नाही, बदल घडल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या सानिध्यात याचा बदल घडू शकतो, बाकी इतर कुठेही बदल घडत नाही. प्रारब्ध, क्रियामानाने संचित. मग नारदानं सती जवळ गेले आणि सांगितलं तपश्चर्या करा. याचं कारण असं होतं, तारकासूर नावाचा दैत्य याचा वध करायचा होता आणि 87,000 वर्ष महादेव तपश्चर्येमध्ये होते. आणि इकडे तपश्चर्या चालू आहे पार्वतीची. महादेवानं सप्तऋषीला सांगितलं, जा परीक्षा घ्या. जिच्या सोबत लग्न करायचंय तिची परीक्षा घेतली पाहिजे. आपण मुलगी पाहायला जातो ना, मुलगी पाहायला गेल्यानंतर किती माणसं जातात? एक गाडी भरून माणसं जातात मुलगी बघायला. काही काही महिला त्याच्यात इतक्या हुशार असतात, त्यातली एक जण काय बघते, स्वयंपाक करता येतो का नाही, एक जण बघती तिला चालता येतं का नाही, तिसरी बघती तिला बोलता येतं का नाही. ती बिचारी गपचूप बसती, जिल्हा पाहायला आली ती गपचूप बसती, शांत बसती, ती काही बोलत नाही. ती म्हणती, आता तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, 2 महिन्यात जर नाही सगळ्याला नीट केलं तुम्हाला काय म्हणा. आणि 2च महिन्यात आम्हाला नीट करते ती. पहिल्या 2-3 महिन्यात सासू म्हणती, बाई काय सून मिळाली ग बाई, खरंच माझं भाग्य आहे. आणि 6 महिन्यानं म्हणती, बाई कपाळा फुटलं माझं. म्हणून सुरुवातीलाच कौतुक करून बसू नका, बोडख्यावर बसंती. आता कुठंतरी टाईट राहा जीवनामध्ये. ढिल्लेपणा येतो आमच्याकडे म्हणून आमची फजिती आहे.
म्हणून परीक्षा घेतली पाहिजे. जिच्या सोबत लग्न करायचंय तिची परीक्षा, मर्यादा आहे. आणि काय परीक्षा आहे? सप्त ऋषीनं सतीला जाऊन सांगितलं, कुणासाठी तपश्चर्या करतेस? म्हणले आशुतोष भगवंतासाठी. नको करूस म्हणली. काय इथं काय बसले, कम बसले हे मुलं? का बसली तिथं? रे उठा तिकडे भागावर रे. बडबड करतायत ही इथं बसून. मी सांगितलं एवढी जागा मोकळी ठेवा. कुणासाठी? आशुतोष भगवंतासाठी. नको करूस. याच कारण सांगतो आम्ही तुला. कारण ती वैराग्याची मूर्ती आहे. वैराग्याची मूर्ती आहे. त्यांचं काही खरं नाही. जटाधारी आहे. कैलास राना शिवचंद्र मोळी. कैलास शिवचंद्र मुकुटी जटाधारी येतो. कशाला त्याच्या नादी लागते सती तू? सतीनं सांगितलं माझा निश्चय पक्का आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. माझा निश्चय पक्का आहे. आणि निश्चय पक्का असल्यामुळं मी सर्व भावानं समर्पित झाले. महादेवाला जाऊन निरोप सांगितला. महादेव पुन्हा समाधीत गेले. लग्न कसं झालं बघा. महादेव पुन्हा समाधीत गेले. शिवमहापुराणात ही कथा येते आणि रामायणामध्ये कथा येते. बाकी इतर ठिकाणी ही विस्ताराने कथा येत नाही. शिवमहापुराण अतिशय सुंदर आहे. शिवमहापुराणामध्ये शिवलिंग किती तयार करावे, कसे तयार करावे, कोणी करावे, काय करावे, कसे करावे, पशुपतीनाथाचं व्रत कसं आहे, शिवमहापुराणामध्ये सुंदर सुंदर कथा आहेत. माहिती भरपूर आहे शिवमहापुराणामध्ये. म्हणून दोनच ठिकाणी हा विचार मांडला. एक रामकथेत आणि दुसरा शिवमहापुराणामध्ये. समाधीमध्ये गेले आणि समाधीमध्ये गेल्यानंतर जाग करू नये. कोणी जर झोपलेला असेल तर त्याला जाग करू नये, पाप लागत. एखादा जर घोरत असेल झोपेमध्ये त्याला जाग करू नये, कारण त्याला गाढ झोप लागली. पण कधीची रात्रीची, दिवसा जर झोपला असेल त्याला सोडू नये. कारण दिवसाची झोप म्हणजे दारिद्र्याचं लक्षण आहे. दरिद्री माणूस दुपारी झोपत असतो. लक्ष देऊन ऐका. कोणता माणूस? दरिद्री. आम्हाला दुपारी झोपायचं सांगितलंय पण 20 मिनिट फक्त, तेही महिलांना.
पुरुषांना नाही, महिलांना. कारण सकाळपासून काम असतं ना, 7-8 घंटे काम केलं, जेवण केलं की डाव्या अंगावर 20 मिनिट झोपा. कोणत्या अंगावर? डाव्या. का? कारण डाव्या अंगावर अन्नाची पिशवी असते आणि उजव्या भागामध्ये पाण्याची पिशवी असते. आमच्या शरीरातलं सांगतोय मी तुम्हाला. डाव्या अंगावर वामकुक्षी म्हणतात याला. डाव्या अंगावर झोपल्यानंतर उजव्या अंगावरचं पाणी त्या अन्नावर पडतं. बारीक बारीक फवारे असतात, त्या अन्नावर पडतात आणि अन्न पचन होण्यासाठी मदत होते. म्हणून 20 मिनिट सांगितलं. नाही तर तुम्ही म्हणता महाराजांनी झोपायचं सांगितलं, दुपारी 12ला झोपलं की संध्याकाळीच. असं नका करू. वामकुक्षी घ्या 20 मिनिटाची, फक्त 20 मिनिट. कुणी उठवावं महादेवाला, कुणी जाग करावं, हा प्रश्न आहे. 33 कोटी देव आराधना करू लागले आणि परत सप्तऋषी आले. महादेवाने पुन्हा समाधी उघडली आणि पुन्हा डोळे बंद केले. शेवटी इंद्राला बोलवलं, इंद्रानं कामदेवाला बोलवलं आणि सांगितलं, जा महादेवाची समाधी भंग करा. 5 बाण घेतले कामदेवानं, लक्ष देऊन ऐका. 5 बाण घेतले, महादेवाच्या मध्यभागी मारले. महादेवाचा 3रा डोळा त्या ठिकाणी उघडला गेला आणि कामदेव जळून भस्म झाला. आता लक्ष देऊन ऐका, जगातला कामच संपला तर लग्न कशाला करायचे? कामच संपला ना. कामदेवाची बायको रती रडत रडत महादेवाकडे आली. म्हणले, महादेवा, माझ्या पतीला का मारलं तुम्ही? महादेव म्हणले, माझी समाधी भंग करण्याचं त्याचं कारण काय? म्हणाले, सगळ्या देवांची इच्छा होती आणि सगळ्यांनी मिळून त्या माझ्या पतीला इथं आणलं, त्यांची आज्ञा मोडता आली नाही आणि आपण त्यांना जाळून भस्म केलं. माझा पती मला कधी मिळेल? माझ्या पतीला तुम्ही जाळलंय. त्यावेळेस महादेवानं सांगितलं, रती काळजी करू नको, हा अनंग रूपानं सगळ्यांना लागेल. याला रूप नसेल पण अनंग रूपानं सगळ्यांना लागेल. आणि दुसरी गोष्ट सांगतो, द्वापार युगामध्ये ज्यावेळेस कृष्णाचा अवतार होईल, कृष्णाचा पहिला मुलगा प्रद्युम्न हा तुला भेटेल शंभरासुराच्या राज्यामध्ये, त्यावेळेस तुमच्या दोघांचं मिलन होईल. तोपर्यंत तू वाट बघ. महादेवानं तिला अभिवचन दिलं. या छोट्या छोट्या कथा पण अतिशय सुंदर कथा आहेत. अभिवचन दिलं आणि सप्तऋषी पार्वतीकडे गेले आणि सतीला सांगितलं, अगं आता तर लग्न करूच नकोस म्हणली. सती म्हणली, का नको करू? अगं तुला माहित नाही, तुझ्या होणाऱ्या नवऱ्यानं कामदेवाला जाळून भस्म केलंय. आता कामच शिल्लक राहिला नाही तर लग्न करतेस कशाला? त्यावेळेस पार्वतीनं काय उत्तर दिलं, नीट लक्ष देऊन ऐका. पार्वती काय म्हणली, बरं झालं, आतापर्यंत माझा पती कामी होता, आता काम जळून भस्म झाला, मला खूप आनंद झाला. सप्तऋषी वापस गेले. म्हणले, महादेवा, तिचा निश्चय पक्का आहे, तिची तपश्चर्या पक्की आहे, आता तुम्हीच काहीतरी करा. नारदाला पाठवलं आणि नारदानं सांगितलं, पार्वती घरी जा, महादेव येतील आणि तुझा स्वीकार करतील. काय एवढी फजिती झाली? रामाची परीक्षा घेतली ना, म्हणून एवढी फजिती आहे. दुसरा जन्म घ्यावा लागला. विचार करा, जिथं सतीला भोगावं लागलं, इथं आम्हाला प्रभू रामचंद्र सोडतील का? आणि खरं सांगू का, रामाने अवतार कुणासाठी घेतलाय? रामाचा अवतार हा 18 पगड जातीसाठी आहे. आजपासून सगळी रामकथाचे
कालपर्यंत कारण होती आणि आज रावणाचा जन्म, रामाचा जन्म, आणि उद्या सुंदर असं रामाचं लग्न आपल्याला बघायचंय. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघांचा विवाह उद्या. आज जन्म बघायचा आपल्याला, कारण रामात आणि कृष्णात खूप मोठा फरक आहे. राम अवतार आणि कृष्णाची कथा ही श्रवणीय कथा आहे. कृष्णाची कथा ऐकल्यानं जीव पापमुक्त होतो. जे काही पाप केले असतील कथा श्रवण केल्यानं त्या पापातून निवृत्ती होते. रामकथेनं काय होतं महाराज, तर रामकथा अंतःकरणातून श्रवण केल्यानं मुक्तीचं दार आमच्यासाठी उघडं होतंय, मुक्तीचं दार आमच्यासाठी उघडं होतंय. अशी पावन आणि मुक्त करणारी ही रामकथा आहे. म्हणून दोन्ही नाव अत्यंत पवित्र आहे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण हो या दोन्ही नावे. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम श्याम श्याम. जग में चाहे कृष्ण कहो या राम, चाहे कृष्ण कहो या राम. एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे. राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे. चाहे सीता राम हो, चाहे सीता राम हो, बोलो राम राम. जग में सुंदर है चाहे जग में सुंदर है चाहे एक दृष्ट रावण संहारे. कंस एक दृष्ट रावण संहारे. दोनों दीदी के दुख हर हर है, दोनों दीदी के दुख हर हर है, दोनों बल के जग में चाहे कृष्ण कोणतंही नाव घ्या, राम घ्या, कृष्ण घ्या, कारण हे भगवंताचं अवतार तत्व आहे. तीन तत्व आहेत देवाचे. एक ब्रह्म तत्व आहे, दुसरं ईश तत्व आहे आणि तिसरं अवतार तत्व आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथ. हे ब्रह्म तत्व आहे. आणि दुसरं ईश तत्व आहे.
जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं. आणि निर्माण कोणी केलं? आमचा निर्माता कोण आहे? महाराज, तुम्हाला एवढं कळत नाही? आमच्या बापाचं नाव आम्ही लावलंय ना. बाप हा निमित्ताला कारण आहे. बाप हा निमित्ताला कारण आहे. खरा जन्म देणारा तो आहे. फिरत्याचा का वरती देशी मातीला विठ्ठला तू वेळा विठ्ठला तू वेळा विठ्ठला तू वेळा आणि काय कलाय त्या प्रभूची. एवढी माणसं कथा ऐकायला आली. प्रत्येक जण वेगवेगळ्या चेहऱ्याची माणसं. बनवणारा प्रभू आहे. एका चेहऱ्याची 1000 माणसं आली असती तर परेशान झाली असती महाराज. पण काय कलाय त्या प्रभूची. ज्यांनी समस्त जगत निर्माण केलं त्याची ताकद किती आहे आणि त्याची कलाकुसर कशी आहे बघा. घटा घटा प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या
दुसरं तत्व कोणतं? फिरत्या चाकावरती कुंभाराच्या आव्यावर गेल्यावर लक्षात येतं कुंभाराच्या घरी जा एखाद्या वेळेस, कारण कुंभाराचं एक चाक फिरत असतं बघा, आणि त्याच चाकावर मडके तयार होतात, रांजण तयार होतो, रांजणी तयार होते, कुंडी तयार होते. एकच चाक असतो महाराज. एकदा का घर 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 फिरलं मग त्याच्यावर तो कुंभार आकार देतो. लक्ष देऊन ऐका. आणि किती गंमत आहे, मातीचे मडके घडवणारा कुंभार आणि आम्हाला घडवणारा तो विठ्ठल कुंभार आहे. किती कलाकृती त्याची जबरदस्त आहे. विचार करा. घटाघटाचे रूप आगळे आणि गंमत बघा, प्रत्येकांचे दैव वेगळे. 4 बहिणी आहेत महाराज. किती बहिणी आहेत? 4 बहिणी आहेत. पण नशीब सारखं आहे का? एखादी नोकरदाराच्या घरात असेल, एखादी शेतकऱ्याच्या घरात असेल, एखादी व्यापाऱ्याच्या घरात असेल, आणि एखादी माझ्यासारख्या महाराजाच्या घरात असेल. एकाच ठिकाणी जन्माला आल्या, एकाच मायबापाच्या पोटातून जन्माला आल्या, पण नशीब सारखं आहे का? नाही. 3 भाऊ आहेत. नशीब सारखं आहे का? नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला. जरी तिथून आम्ही जन्म घेतला तरी आमचं कर्म आमच्या सोबत असतं. आणि कर्मानुगो गच्छति जीव एकहा. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, जैसी करणी वैसी भरी. म्हणून काय करायचंय महाराज? तर रामकथा ऐकता ऐकता आम्हाला आमचं कर्म सिद्ध करायचंय. एकदा का कर्म सिद्ध झालं की हनुमंतरायाची आमच्यावर कृपा झालीच म्हणून समजा, कृपा झालीच म्हणून समजा. हे कर्म सिद्ध करायचंय आम्हाला. म्हणून जयापासून सकळ मंडळ हे झाले. आणि तिसरं तत्व कोणतं आहे महाराज? आज राम प्रगट होणार आहेत, हे तिसरं तत्व आहे. अशी कथा सांगितली तर लोकांच्या लक्षात राहते. म्हणून सरळ सरळ रामाचा जन्म करून टाकला की लक्षात राहत नाही महाराज. का अवतार झाला, का हे सुद्धा कळालं पाहिजे, याची सुद्धा कारणं पाहिजेत. आम्ही तिथूनच तयार झालो. आणि आज होणारा प्रभू प्रगट स्वरूप, याचा अर्थ काय महाराज? तर हे अवतार तत्व आहे. 3 तत्वानं समष्टीत भगवंत व्याप्त आहे. सोपं सोपं सांगतो तुम्हाला. आज राम जन्मणार आहे, आम्हाला रामापर्यंत जायचंय. मग रामाचं प्रगट स्वरूप आम्हाला करण्यासाठी काय केलं पाहिजे महाराज? नीट लक्ष देऊन ऐका. 3 गोष्टी आहेत आम्हाला रामापर्यंत जाण्याच्या. 3 गोष्टी आहेत. त्या 3 तत्वानेच आम्हाला रामापर्यंत जाता येतं, नाही तर आम्हाला रामाचं प्रगट स्वरूप कळत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर सांगितलं. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. ज्ञानेश्वरीत आलंय सुंदर. महाराजांचं वर्णन खूप छान आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आपल्याकडे. राम आमच्या हृदयातच आहे. कृष्ण आमच्या हृदयातच आहे महाराज. मग का दिसत नाही? का दिसत नाही आम्हाला? आमची शंका आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, आमच्या शंकेचं समाधान दिलंय, केलंय. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. म्हणून देव दिसत नाही. अजून सोपं करू का? देव देवार्यात नाही, देव नाही देवान. देव देवार्यात नाही, देव नाही देवान. देव नाही
देव चोरून नेईन अशी कोणाची पुण्याई. देव आमच्या हृदयातच आहे. तुझ्या माझ्या जड देही देव येवो नियाराई. काय गोड सांगितलंय. काळ येई काळ जाई देव आहे तैसा राही. आम्ही येणार आम्ही जाणार. आपल्या या राहेरमध्ये कित्येक लोकांचा जन्म होणार, कित्येक लोक मृत्युमुखी पडणार. पण एक सांगू का तुम्हाला, हनुमंतरायाला कुठल्याही प्रकारचा पट्टा नाही. मूर्ती आहे तिथंच राहणारे हे अस्तित्व आहे, लक्षात ठेवा. त्याला अस्तित्व म्हणतात. आणि अस्तित्वाला बट्टा नसतो. बरोबर आहे. सोनं पिवळं ते पिवळंच, त्याला बट्टा आहे का महाराज? अजिबात नाही. अस्तित्व आणि अनुभूती या दोन गोष्टी लक्षात घ्या. मग आम्हाला देव का दिसत नाही शंका आहे ना आमची. राम आम्हाला का दिसत नाही आमची शंका. चला जाऊ द्या. इथं बहुतेक जमलेले सगळे शेतकरी आहेत. एक छोटा प्रश्न विचारतो तुम्हाला. आम्ही आमच्या शेतामध्ये विहीर खांदतो आणि विहिरीला पाणी लागतं. आम्ही सगळ्या राहेरमध्ये पेढे वाटतो. विहिरीला पाणी लागलं पेढे खा, विहिरीला पाणी लागलं पेढे खा. आता मला सांगा, विहिरीला पाणी लागलं का पाणी तिथंच होतं? लागलं का तिथंच होतं? तिथंच होतं. मग पेढे का वाटले? कारण महाराज आतापर्यंत दिसत नव्हतं. इको थोडा कमी करा. आता दिसायलंय, आतापर्यंत दिसत नव्हतं पण आता दिसू लागलं. एक लक्ष देऊन ऐका. आमच्या शेतातलं पाणी आम्हाला फुकट दिसलं नाही. फुकट दिसलं का? नाही दिसलं. माती बाजूला करावी लागली, मुरुम बाजूला करावा लागला, खडक बाजूला करावा लागला, तेव्हा पाणी चमकलं. तद्वत आमच्या हृदयातला राम पाहण्याच्या सुद्धा तीन प्रक्रिया आहेत. लक्ष देऊन ऐका. राम जर पाहायचा असेल तर 3 प्रक्रिया करा. मल नावाचा दोष बाजूला करा, विक्षेप नावाचा दोष बाजूला करा आणि आवरण नावाचा दोष बाजूला करा. आमच्या हृदयातला राम आम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही, दिसल्याशिवाय राहणार नाही. हे दोष लागलेत महाराज. आणि या दोषामुळे आम्हाला दिसत नाही. बरं जाऊ द्या. राम पाहण्याचं अजून सोपं सांगतो तुम्हाला. आम्हाला आज रामच बघायचा आहे. जाऊ द्या काय हो, कारण आज प्रगट होणार आहे ना तो. आमचा चेहरा आम्हाला आरशात दिसतो. दिसतो की नाही? थोडा आवाज लहान ठेव. एक वेळ अशी असते की आमचा चेहरा आम्हाला आरशात दिसत नाही. कधी? जर आरशावर धूळ साचलेली असेल तर. मग आरसा बदलायचा का धूळ साफ करायची? बोला बोला. 3रा दिवस आहे आज. तुम्ही बोलला तरच मी बोलणार आहे, नाही तर बोलणारच नाही. आरसा नाही बदलायचा तर काय करायचं? धूळ साफ करायची महाराज. करेक्ट, एकदम बरोबर आहे. धूळ एकदा स्वच्छ झाली की आमचा चेहरा स्पष्ट दिसतो. तद्वत आमच्या मनात धूळ बसली, विषयाची धूळ बसली महाराज. आम्ही स्वतःच्या दुःखानं दुःखीच. आवाज थोडा लहान कर. आम्ही स्वतःच्या दुःखानं दुःखीच नाहीत महाराज. आम्हाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. दुसऱ्याचं चांगलं झालं की आम्हाला ऍडमिटच करावं लागतं. म्हणून राम दिसत नाही. तुम्हाला सांगतो बाई किती बरोबरी आहे. दुकानदाराला सांगतो, दुकानदार मामा अशी डिझाईन नवीन दाखवा की जी कोणाच्याच अंगावर नाही.
फॅशन करताना सुद्धा किती आमची बरोबरी असते. मी म्हणतो बरोबरी करा, आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, नाही म्हणत नाही मी, पण बरोबरी करत असताना संतांचा विचार करा आणि संतांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. हृदयातला राम दिसल्याशिवाय राहणार नाही, दिसल्याशिवाय राहणार नाही. संतांनी जे केलं ते करा, जनाबाईनं जे केलं ते करा, नामदेवानी जे केलं ते करा, रामदासांनी जे केलं ते करा, तुकारामांनी जे केलं ते करा. म्हणून तो देव पाहण्याच्या 3 प्रक्रिया आहेत. एक दासोहम, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा की कोणत्याच दोरीनं गाठ नाही बसली पाहिजे. इतकं मोठं होता येतं का महाराज आम्हाला? नका हो. मग तुकाराम महाराज म्हणले इतकं लहान व्हा, 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 इतकं लहान व्हा की गाठच बसली नाही पाहिजे. लहान सेटिंग एक मध्ये करा. लहान तुला हात येतं एकचीच सेटिंग आहे, पूर्ण तुला इंटर म्युझिक 1 मध्येच वाजवावं लागेल, 3 मध्ये बिलकुल वाजवू जया अंगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण देगा देवा हा दुसरा मार्ग आहे. आणि दोन्ही मार्ग जर जमत नसतील तर काही हरकत नाही. द्या सोडून, सोहम द्या. राम कळायचा असेल द्या, सोहमला सोडून द्या, दासोहम सोडून द्या. मग काय करा महाराज? मग काही नाही, सोपं काम करा. सांगड बांधा रे भक्तीचे, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीचे. सांगड बांधा रे
म्हणलं तुम्हाला अवघडाच्या नादी लागा, सोपं सोपं करा. अरे आमच्या वारकरी संप्रदायानं सोपं केलं. बघा प्रताप भानूनं ज्यावेळेस पंक्ती जेऊ घातल्या त्यावेळेस त्याला शाप लागला. पहिल्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला. आणि शाप असा लागला की राक्षस योनीमध्ये जन्म घ्याल. आणि शाप लागला आणि कालांतरानं काय झालं, सत्य के तू कुल कोई नहीं बाचा, बेप्रसाप की मी होये असाचा. कालांतरानं सत्यकेतूच्या राज्यामध्ये प्रताप भानू नावाचा राजा, आरिमर्दन नावाचा त्याचा भाऊ आणि धर्मरुची नावाचा त्याचा मंत्री, तिघांचा जन्म झाला. परिवारासहित राक्षस कुळात जन्माला आला. भोगावं लागतं बरं का. आपल्याला वाटतं कसं काय, काही भोगायची गरज नाही. तुम्हाला सांगतो खरंच भोगावं लागतं. आम्ही केलेलं कर्म आम्हाला पूर्ण भोगावं लागतं, फेडावं लागतं. आता या हातावरचे याच हातावर झाडे आहेत. तुम्हाला सांगतो आम्ही चांगलं नाही वागलो की 4-5 वर्षात आपल्याला बरोबर फटका बसतो, कसा बसायचा तसा. आता पुढच्या जन्माची वाट बघायची गरज नाही महाराज. याच जन्मात ते कर्म करायचं आणि ते फेडीत बसायचं. चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर नक्की वाईट होईल, हे लक्षात ठेवा. विचार जर चांगले असतील तर सगळं चांगलं घडलं. आम्ही जर मायबापाची सेवा केली तर पुढची पिढी आमची मुलं सेवा करतील. आम्हीच जर मायबापाची सेवा नाही केली तर काही दिवसानं आपलीच मुलं आपल्याला त्याच्यापेक्षा चौपट त्रास देतील, हे लक्षात ठेवा. त्रासापासून वाचायचं असेल तर पेरा, चांगलं पेरा, आदर्श जीवन जगा. म्हणून आपला आरसा स्वच्छ ठेवा. आपल्याला रोज आरशात बघायचंय ना, आरसा स्वच्छ क्लीन करा आणि पाण्यावरचे तरंग शांत होऊ द्या. पाण्यावरचे तरंग विषयाचे शांत झाले हे समजायचं रामाची कृपा आहे. होऊ द्या शांत. थोडा वेळ लागल, चांगलं व्हायला वेळ लागत असतो. चांगलं व्हायला वेळ लागतो. चहा जर चांगला प्यायचा असेल तर 2-3 उकळ्या चांगल्या येऊ द्याव्या लागतात, तेव्हा गरम गरम चहा मिळतो चांगला. गडबडीत केला तर होत नाही चांगला, तापावं लागल. दूध पूर्ण घोटल्याशिवाय खवा तयार होत नाही महाराज. त्याच्यासाठी तपावं लागेल. वेटिंग मध्ये आमचं किती फास्ट झालंय सांगू का तुम्हाला. आम्ही सकाळी तुळशीची माळ गळ्यात घातली असं वाटतं संध्याकाळी पांडुरंगानं दिसावं, इतकं फास्ट आहे का महाराज. किती पिढ्या खपल्या असतील आमच्या. इतकं सोपं नाही ना महाराज. मग पूर्ण परिवारासहित जन्माला आला राक्षस कुळामध्ये. पुलस्त्य ऋषींच्या कुळामध्ये रावणाचा जन्म आहे. उपजे जदपि पुलस्य कुल पावन अमल अनूप, तदपि महीसुर साप बस भय सकल अगरूप सियावर रामचंद्र प्रभु जय शरणम जय सीताराम जय सीताराम सीताराम उपजे जन्माला आली. छान, अतिशय सुंदर. मागच्या वर्षीपेक्षाही यावर्षी माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तो नाही इथं पण चांगलं आहे. बाकीचे पोरं आहेत ते सांगतात त्यांना बरोबर. मागच्या वर्षी तरी थोडा त्रास होऊ लागला पण यावर्षी अतिशय सुंदर.
रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण दोघ जण सख्खे भाऊ होते. आर्यमर्दन आणि प्रताप भानू. प्रताप भानू रावण झाला, आर्यमर्दन कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची नावाचा जो मंत्री होता तो बिभीषण झाला. सावत्र भाऊ आहे बिभीषण. पण सांगू का तुम्हाला, धृतराष्ट्राचा भाऊ होता विदुर काका. हा दासीपुत्र होता पण विद्वान होता. विद्वान जन्माला आला आणि त्या विदुराच्या घरी भगवंत न बोलावता गेले. हा अधिकार त्या विदुराचा आहे आणि तोच अधिकार बिभीषणाचा आहे. सात्विक जन्माला आला कारण तो मंत्री शुद्ध होता प्रताप भानूच्या राज्यामध्ये, म्हणून बिभीषणाच्या रूपाने जन्माला आला. एक सांगू का तुम्हाला, रावणाच्या राज्यामध्ये वाढला पण वृत्ती बदलू दिली नाही, सात्विकच राहिला. रामाच्या वंशामध्ये वाढली कैकेयी, तिनं सुद्धा आपली वृत्ती बदलू दिली नाही. किती फरक आहे बघा. सहवासामध्ये राहून जर वृत्तीत बदल होत नसेल तर उपयोग आहे का मला सांगा? उपयोग नाही. स्पर्श पाहिजे, स्पर्श. परीस नावाचा दगड आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य लोखंडाचं सोनं करता येतं. कुणाचं? लोखंडाचं सोनं. पण परीसाला स्पर्श झाला लोखंडाचा तर, लोखंडाला स्पर्श झाला परीसाचा तर. समजा परीस आणि लोखंड एकाच खोलीमध्ये 2 फुटाच्या अंतरावर ठेवलेत, किती वर्षानं सोनं होईल? होणारच नाही. किती महिन्यानं? होणारच नाही. समजा एकमेकाला चिटकलेले आहेत, आता किती वर्षानं सोनं होईल? स्पर्श झाला ना, आता किती वर्षानं सोनं होईल? तात्काळ ती दशा पालटते, पालटते, तात्काळ ती दशा पालटते. मला सांगा, विहिरीला पाणी लागलं का पाणी तिथंच होतं? लागलं का तिथंच होतं? तिथंच होतं. मग पेढे का वाटले? कारण महाराज आतापर्यंत दिसत नव्हतं. इको थोडा कमी करा. आता दिसायलंय, आतापर्यंत दिसत नव्हतं पण आता दिसू लागलं. एक लक्ष देऊन ऐका, आमच्या शेतातलं पाणी आम्हाला फुकट दिसलं नाही. फुकट दिसलं का? नाही दिसलं. माती बाजूला करावी लागली, मुरुम बाजूला करावा लागला, खडक बाजूला करावा लागला, तेव्हा पाणी चमकलं. तद्वत आमच्या हृदयातला राम पाहण्याच्या सुद्धा 3 प्रक्रिया आहेत. लक्ष देऊन ऐका. राम जर पाहायचा असेल तर 3 प्रक्रिया करा. मल नावाचा दोष बाजूला करा, विक्षेप नावाचा दोष बाजूला करा आणि आवरण नावाचा दोष बाजूला करा. आमच्या हृदयातला राम आम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही, दिसल्याशिवाय राहणार नाही. हे दोष लागलेत महाराज आणि या दोषामुळे आम्हाला दिसत नाही. बरं जाऊ द्या, राम पाहण्याचं अजून सोपं सांगतो तुम्हाला. आम्हाला आज रामच बघायचा आहे, जाऊ द्या काय हो, कारण आज प्रगट होणार आहे ना तो. आमचा चेहरा आम्हाला आरशात दिसतो, दिसतो की नाही? थोडा आवाज लहान ठेव. एक वेळ अशी असते की आमचा चेहरा आम्हाला आरशात दिसत नाही. कधी? जर आरशावर धूळ साचलेली असेल तर. मग आरसा बदलायचा का धूळ साफ करायची? बोला बोला. 3रा दिवस आहे आज. तुम्ही बोलला तरच मी बोलणार आहे, नाही तर बोलणारच नाही.
आरसा नाही बदलायचा तर काय करायचं? धूळ साफ करायची महाराज. करेक्ट, एकदम बरोबर आहे. धूळ एकदा स्वच्छ झाली की आमचा चेहरा स्पष्ट दिसतो. तद्वत आमच्या मनात धूळ बसली, विषयाची धूळ बसली महाराज. आम्ही स्वतःच्या दुःखानं दुःखीच, आवाज थोडा लहान कर, आम्ही स्वतःच्या दुःखानं दुःखीच नाहीत महाराज. आम्हाला दुसऱ्याचं सुख बघवत नाही. दुसऱ्याचं चांगलं झालं की आम्हाला ऍडमिटच करावं लागतं. म्हणून राम दिसत नाही. तुम्हाला सांगतो बाई किती बरोबरी आहे. दुकानदाराला सांगतो, दुकानदार मामा अशी डिझाईन नवीन दाखवा की जी कोणाच्याच अंगावर नाही. फॅशन करताना सुद्धा किती आमची बरोबरी असते. मी म्हणतो बरोबरी करा, आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, नाही म्हणत नाही मी. पण बरोबरी करत असताना संतांचा विचार करा आणि संतांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करा. हृदयातला राम दिसल्याशिवाय राहणार नाही, दिसल्याशिवाय राहणार नाही. संतांनी जे केलं ते करा, जनाबाईनं जे केलं ते करा, नामदेवानी जे केलं ते करा, रामदासांनी जे केलं ते करा, तुकारामांनी जे केलं ते करा. म्हणून तो देव पाहण्याच्या 3 प्रक्रिया आहेत. एक दासोहम, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा, इतकं मोठं व्हा की कोणत्याच दोरीनं गाठ नाही बसली पाहिजे. इतकं मोठं होता येतं का महाराज आम्हाला? नका हो. मग तुकाराम महाराज म्हणले इतकं लहान व्हा, 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 इतकं लहान व्हा की गाठच बसली नाही पाहिजे. लहान सेटिंग एक मध्ये करा. लहान तुला हात येतं एकचीच सेटिंग आहे पूर्ण. तुला इंटर म्युझिक 1 मध्येच वाजवावं लागेल, 3 मध्ये बिलकुल वाजवू नको. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण देगा देवा. हा दुसरा मार्ग आहे आणि दोन्ही मार्ग जर जमत नसतील तर काही हरकत नाही.
द्या सोडून सोहम द्या. राम कळायचा असेल द्या सोहमला सोडून द्या, दासोहम सोडून द्या. मग काय करा महाराज, मग काही नाही सोपं काम करा. सांगड बांधा रे भक्तीचे, सांगड बांधा रे भक्तीची, सांगड बांधा रे भक्तीचे. कोण म्हणलं तुम्हाला अवघडाच्या नादी लागा, सोपं सोपं करा. अरे आमच्या वारकरी संप्रदायानं सोपं केलं. बघा प्रताप भानून ज्यावेळेस पंक्ती जेऊ घातल्या त्यावेळेस त्याला शाप लागला. पहिल्या दिवशी सांगितलं मी तुम्हाला. आणि शाप असा लागला की राक्षस योनीमध्ये जन्म घ्याल. आणि शाप लागला आणि कालांतरानं काय झालं, सत्य के तू कुल कोई नहीं बाचा, बेप्रसाप की मी होये असाचा. कालांतरानं सत्यकेतूच्या राज्यामध्ये प्रताप भानू नावाचा राजा, आरिमर्दन नावाचा त्याचा भाऊ आणि धर्मरुची नावाचा त्याचा मंत्री, तिघांचा जन्म झाला. परिवारासहित राक्षस कुळात जन्माला आला. भोगावं लागतं बरं का. आपल्याला वाटतं कसं काय, काही भोगायची गरज नाही. तुम्हाला सांगतो खरंच भोगावं लागतं. आम्ही केलेलं कर्म आम्हाला पूर्ण भोगावं लागतं, फेडावं लागतं. आता या हातावरचे याच हातावर झाडे आहेत. तुम्हाला सांगतो आम्ही चांगलं नाही वागलो की 4-5 वर्षात आपल्याला बरोबर फटका बसतो, कसा बसायचा तसा. आता पुढच्या जन्माची वाट बघायची गरज नाही महाराज. याच जन्मात ते कर्म करायचं आणि ते फेडीत बसायचं. चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर नक्की वाईट होईल, हे लक्षात ठेवा. विचार जर चांगले असतील तर सगळं चांगलं घडलं. आम्ही जर मायबापाची सेवा केली तर पुढची पिढी आमची मुलं सेवा करतील. आम्ही जर मायबापाची सेवा नाही केली तर काही दिवसानं आपलीच मुलं आपल्याला त्याच्यापेक्षा चौपट त्रास देतील, हे लक्षात ठेवा. त्रासापासून वाचायचं असेल तर पेरा, चांगलं पेरा, आदर्श जीवन जगा. म्हणून आपला आरसा स्वच्छ ठेवा. आपल्याला रोज आरशात बघायचंय ना, आरसा स्वच्छ क्लीन करा आणि पाण्यावरचे तरंग शांत होऊ द्या. पाण्यावरचे तरंग विषयाचे शांत झाले हे समजायचं रामाची कृपा आहे. होऊ द्या शांत. थोडा वेळ लागल, चांगलं व्हायला वेळ लागत असतो. चांगलं व्हायला वेळ लागतो. चहा जर चांगला प्यायचा असेल तर 2-3 उकळ्या चांगल्या येऊ द्यावं लागतात, तेव्हा गरम गरम चहा मिळतो चांगला. गडबडीत केला तर होत नाही चांगला, तापावं लागल. दूध पूर्ण घोटल्याशिवाय खवा तयार होत नाही महाराज. त्याच्यासाठी तपावं लागेल. वेटिंग मध्ये आमचं किती फास्ट झालंय सांगू का तुम्हाला. आम्ही सकाळी तुळशीची माळ गळ्यात घातली असं वाटतं संध्याकाळी पांडुरंगानं दिसावं. इतकं फास्ट आहे का महाराज. किती पिढ्या खपल्या असतील आमच्या. इतकं सोपं नाही ना महाराज. मग पूर्ण परिवारासहित
जन्माला आला राक्षस कुळामध्ये, पुलस्त्य ऋषींच्या कुळामध्ये रावणाचा जन्म आहे. उपजे जदपि पुलस्य कुल पावन अमल अनूप तदपि महिसुर साप बस भय सकल अगरूप सियावर रामचंद्र प्रभु जय शरणम जय सीताराम जय सीताराम जय सीताराम उपजे जन्म लगेच कधी कधी जन्माला आली. छान, अतिशय सुंदर. मागच्या वर्षीपेक्षाही यावर्षी माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तो नाही इथं पण चांगलं आहे. बाकीचे पोरं आहेत ते सांगतात त्यांना बरोबर. मागच्या वर्षी तरी थोडा त्रास होऊ लागला, पण यावर्षी अतिशय सुंदर. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण दोघ जण सख्खे भाऊ होते. आर्यमर्दन आणि प्रताप भानू. प्रताप भानू रावण झाला, आर्यमर्दन कुंभकर्ण झाला आणि धर्मरुची नावाचा जो मंत्री होता तो बिभीषण झाला. सावत्र भाऊ आहे बिभीषण. पण सांगू का तुम्हाला, धृतराष्ट्राचा भाऊ होता विदुर काका. हा दासीपुत्र होता पण विद्वान होता. विद्वान जन्माला आला आणि त्या विदुराच्या घरी भगवंत न बोलावता गेले. हा अधिकार त्या विदुराचा आहे आणि तोच अधिकार बिभीषणाचा आहे. सात्विक जन्माला आला कारण तो मंत्री शुद्ध होता प्रताप भानूच्या राज्यामध्ये, म्हणून बिभीषणाच्या रूपाने जन्माला आला. एक सांगू का तुम्हाला, रावणाच्या राज्यामध्ये वाढला पण वृत्ती बदलू दिली नाही, सात्विकच राहिला. रामाच्या वंशामध्ये वाढली कैकेयी, तिनं सुद्धा आपली वृत्ती बदलू दिली नाही. किती फरक आहे बघा. सहवासामध्ये राहून जर वृत्तीत बदल होत नसेल तर उपयोग आहे का मला सांगा? उपयोग नाही. स्पर्श पाहिजे, स्पर्श. परीस नावाचा दगड आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य लोखंडाचं सोनं करता येतं. कुणाचं? लोखंडाचं सोनं. पण परीसाला स्पर्श झाला लोखंडाचा तर, लोखंडाला स्पर्श झाला परीसाचा तर. समजा परीस आणि लोखंड एकाच खोलीमध्ये 2 फुटाच्या अंतरावर ठेवलेत, किती वर्षानं सोनं होईल? होणारच नाही. किती महिन्यानं? होणारच नाही. समजा एकमेकाला चिटकलेले आहेत, आता किती वर्षानं सोनं होईल? स्पर्श झाला ना, आता किती वर्षानं सोनं होईल? तात्काळ ती दशा पालटते, पालटते, तात्काळ ती दशा पालटते. इथं अंशुमान, दिलीप आणि भगीरथ राजा झाला. पुढे याच वंशामध्ये खट्वांग दीर्घ बाहुश्च रघु तस्मात पृथुश्रवः अजस्ततो महाराज तस्मात दशरथो भवत. या 42 पिढ्या सांगितल्या मी तुम्हाला. 42 पिढ्या आहेत. इतकं पाठ करावं लागतं, सोपं नाही. रामकथा, शिवमहापुराण, भागवत कथा, देवी भागवत कथा
संत चरित्रमाला हे सगळं पाठ करावं लागत, अभ्यास करावा लागतो. किती नावं आहेत बघा ही. आणि ही नावं का घेतली पाहिजे? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. आमच्या मुलाचं नाव जर राम असेल तर आमच्या तोंडात दिवसभर येईल, राम इकडे, रामा इकडे, लक्ष्मणा इकडे ये, पिंट्या पिंट्या, बंड्या. बंड्या कोणत्या देवाचं नाव आहे? लाड असतो म्हणून आपण लाडानं ठेवलेलं आहे बंड्या. एका पठ्ठ्याने आपल्या बायकोच नाव ठेवलं बंड्या. मी त्याला विचारलं, दादा कुणाला आवाज देताय? तो मला बंड्याला. त्याची बायको आली, वाढायला सुरुवात केली, वा बंड्या. मला कोणाला म्हणाल बंड्या? हिलाच म्हणतो म्हणलं मी रोज बंड्या. जितकं पोरग लाडकं तितकी बायको सुद्धा लाडकी. पण तुला लाज आहे का काही? मर्यादा आहे का काही? आता तर नावानंच हाक मारायला लागलीत बायकोला नवऱ्याला एकमेकाला. उगं मी मुंबईला गेलो होतो कीर्तनाला, बस स्टँडवर गेलो आणि ती वहिनी आली समोर. मी म्हणलं, वहिनी तुम्ही एकटेच आलात? माझा मित्र नाही आला? ते म्हणले, आलाय ना तो. तिने आवाज दिला, मुकुंदा, नवऱ्याला. तो एसटीच्या पलीकडून म्हणला, काय ग कुंदा? मी शेंडी पकडली, म्हणलं झाला तुझा चेंदा. मर्यादाच राहिली नाही. 5-5 लेकरं होईपर्यंत एकमेकाला बोलत नव्हते नवरा बायको. घाबरू नका, सासू सासऱ्या समोर बोलत नव्हते, दोघं भेटल्यावर बोलत होते. उगा मनात धडधड राहू नये काही. ही मर्यादा होती. मर्यादित जीवन होतं. नावानं उद्धार झाला अजामिळाचा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. एक नाव आहेत. आणि गंमत बघा, दशरथांचं राज्य चालू आहे.
आणि काय आनंद आहे बघा, तपाच्या बळावर कश्यप आणि आदिती मातेनं अयोध्येच्या ठिकाणी अवतार घेतला. अवधपुरी रघुकुल मली राम, वेद विदित तेहि दशरथ नाव. दशरथांचं राज्य चालू आहे. किती बायका आहेत दशरथाला? किती बायका आहेत? 3. एक सुमित्रा, दुसरी कौसल्या आणि तिसरी कैकेयी. काय आनंद आहे तुम्हाला सांगतो. राज्यामध्ये सगळे, कशाची कमी नाही. फक्त एकच गोष्ट कमी आहे, संतती नाही. एक बार भूपति मन माई, भय गला मोरे सूत नाही. गुरु ग्रह गया तुरत मई पाला, चरण लागी करी नयन विशाला. दशरथ जी अपने गुरु के घर गए और अपने गुरुजी को दंडवत प्रणाम किया. जब गुरुजी ने दशरथ जी को देखा, दोनों हाथों से उठाया और दशरथ जी के मुख के तरफ देखने लगे. वशिष्ठ मुनि, जब वशिष्ठ जी ने दशरथ जी को देखा, क्या हुआ? बैठिए राजे साहब, बैठिए. दशरथ जी देखने लगे मगर मुख से कुछ नहीं कहा. इसे अयोध्या का राजा दशरथ कहते हैं, इसे अयोध्या का राजा दशरथ कहते हैं. मुख से कुछ नहीं कहा. प्रभु आपने दर्शन हेतु मैं आया हूं, कोई बात नहीं. वशिष्ठ जी ने उनके मस्तिष्क पर हाथ रख दिया और कहा, कोई बात नहीं, आप राज्य अच्छा चलाओ, कुछ न कुछ तो भी हो जाएगा. चिंता क्यों करते हो, जाओ. आशीर्वाद मिळाले आणि दशरथ राजे आपल्या अयोध्येच्या ठिकाणी येऊन आराम करतायत. रात्र झाली आणि एक स्वप्न पडलं. विश्वामित्र जवळ आले आणि विश्वामित्राला आपली हकीकत सांगितली. काय सौभाग्य आहे अयोध्येच्या राज्याचं बघा. अयोध्येमध्ये 2 सद्गुरू आहेत, एक विश्वामित्र आणि दुसरे वशिष्ठ. नंतर अधिकार मिळाला विश्वामित्राला, अगोदर नव्हता पण नंतर दिल्या गेला. पौरोहित्य दिल्या गेलं विश्वामित्राला. स्वप्नाचं परिवर्जन काय करावं विचारलं, सांगितलं जा 3 श्वापदाची हत्या करून घ्या. लक्ष देऊन ऐका, रामाचा जन्म विनाकारण नाहीये. 3 श्वापदाची हत्या करायला गेले आणि राजाचं कर्तव्य, काय कर्तव्य आहे राजाचं? शिकार करणे हे राजाचं कर्तव्य आहे. आणि शिकार करायला गेले. दिवसभर फिरले, श्रांत झाले, थकवा आला. आणि थकवा आल्यानंतर एक झाड होतं, त्या झाडाच्या अडंगी दशरथ राजे उभे राहिले.
आणि उभे राहिल्यानंतर तिन्ही सांजेची वेळ झाली आणि या तिन्ही सांजेच्या वेळेला श्रावण बाळ आपल्या आईवडिलाची तीर्थयात्रा करत करत शरयूच्या किनारी मुक्कामी आला. दोन्ही आई वडील आंधळेत. अंध माता पित्याची सेवा श्रावण बाळ करतायत. आज आम्ही श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतो पण आई वडिलाचा सांभाळ करत नाही. आई वडिलाला तहान लागली, झारी घेतली आणि शरयूच्या पाण्यामध्ये बुडबुड 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 पाण्याचा आवाज आला. झारी पाण्यामध्ये टाकली, आवाज आला आणि दशरथ राजांच्या लक्षात आलं हरिण आलंय आणि दक्ष झाला. क्षत्रिय धर्माचं पालन करणारा दशरथ राजा आहे. राम कथाच मुळामध्ये अशी आहे, ऐकतच राहावं. बाण घेतला आणि सन करत बाण हरणाच्या दिशेनं सोडला. ना ना, हरणाच्या दिशेनं नाही. जो बाळ आपल्या आईवडिलाची तीर्थयात्रा करून काबड करून घेऊन जात होता त्या श्रावण बाळाच्या दिशेनं निघाला. श्रावण बाळाच्या दिशेनं निघाला. काय चूक होती श्रावण बाळाची? सन करत बाळ निघाला आणि नीट काळजामध्ये घुसला. आई आई म्हणून आवाज दिला आणि आवाज दशरथ राजांच्या कानावर आला आणि दशरथ राजे मंद मंद पाऊल टाकत टाकत श्रावणाच्या जवळ आले. बघितलं बाळा, तू कधी आलास इथे? तू कधी आलास? त्यावेळेस डोळ्यातलं पाणी दशरथ राजांनी स्वतः पुसलं. रडू नकोस बाळा. त्यावेळी सांगितलं, राजे साहेब, आई वडिलाची सेवा करतोय मी आणि त्यांना तहान लागली, पाणी नेण्यासाठी आलो. मी पाणी नेण्यासाठी आलो. आणि याच कालावधीमध्ये तुमचा बाण माझ्या काळजात घुसला. हो, तुमचा बाण माझ्या काळजात घुसला. एक सांगू तुम्हाला, मला कधीच जगण्याची इच्छा नव्हती हो स्वतःसाठी. एक सांगू तुम्हाला, मला माझ्या मनात कधीही स्वार्थ आला नाही. पण एक काम करा, माझ्या आईवडिलांना त्रास होणार नाही अशी वागणूक त्यांना देऊ नका. आणि खूप तहान लागली हो त्यांना, एवढं पाणी नेऊन द्या, एवढं पाणी नेऊन द्या, एवढं पाणी नेऊन द्या. काळजामध्ये बाण घुसली आणि डोळे वर केले, दशरथाकडे बघितलं. शरआला तो धावली आला काळ, विव्हळला श्रावण आला तो धावली आला, विव्हळला आई गे दीर्घ फोडूनी हात, तो पडला जाऊनी झोप. आई गे दीर्घ फोडूनी हात, तो जाऊनी पडला झोप. हे राजाच्या श्रवणी पडता हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्रावती शोकाकुल झाला तुमनी, आसले आरुणी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी
कासतील बसले कावड त्यांची घेऊन काशीला चाललो तीर्थयात्रेला आया निर्मळ पाणी आलो या कासारी लगभग भरुणी झाली तो परत धीरे तो तुमचा शरण आला येऊ माय बापाची सेवा करण्यासाठी मी आलो आई वडिलांना पाणी देण्यासाठी मी आलो आणि ज्यावेळेस परत फिरू लागलं तुमचा बाण माझ्या काळजामध्ये घुसला माझ्या काळजामध्ये घुसला काळजातला बाण बाहेर काढला आणि त्याच क्षणी श्रावण बाळाचा देह पडला हातात झारी घेतली पाणी घेतलं आणि दशरथ राजे थरथर 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 कापत श्रावण बाळाच्या आई वडिलाजवळ गेले कोणीतरी येण्याची चाहूल लागली आणि चाहूल लागल्यानंतर मायबापाने विचारलं कोण आहेस तू क्षमा करा क्षमा करा कोण क्षमा करा कोण श्रावणा अरे बोलत का नाही आमच्याशी कोण्या कोपऱ्यात उभा हे कोण आलंय श्रावणा तुला आमची कावड घेऊन जाताना त्रास होत असेल नाही का पण एक कर ना आमच्याशी बोल ना आमच्याशी अबोला धरू नकोस एक काम कर बाळा तुला जर जास्त त्रास होत असेल ना तर तीर्थयात्रा आपण बंद करू बाळा पण आमच्याशी अबोल राहू नकोस रे बाळा आमच्याशी अबोल राहू नकोस बोल ना काहीतरी बोलणार रे लेकरा काहीतरी बोल ना आमच्याशी काहीतरी बोल आमच्याशी काहीतरी बोल क्षमा करा कोण क्षमा करा मी अयोध्येचा राजा दशरथ आहे राजा काल आस रे माझं लेकरू कुठे दे ना माझ्याजवळ माझं बाळ पाणी आणायला गेलंय बघ ना हिंस्र पशून त्याची हत्या केली का रे बघ ना काय झालं माझ्या लेकराला काय झालं माझ्या लेकराला काय झालं माझ्या लेकराला क्षमा करा क्षमा करा चुकून हरिण समजून माझा बाण तुमच्या श्रावणाच्या काळजात घुसला काय बोलतोस कुणाच्या माझ्या लेकराच्या काळजामध्ये बाण घातलंस तू अरे तुझ्या राज्यामध्ये आई वडिलाची सेवा करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत आहेत का राजे मृत्यूदंडाची शिक्षा आहे का मारलंस आमच्या लेकराला का मारलंस आमच्या लेकराला जा आम्ही तुला शाप देतो तू सुद्धा पुत्र शोकानं मरशील पुत्र शोकानं मरशील पुत्र शोकानं मरशील आणि दोघांनी देह ठेवून दिला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी देह ठेवून दिला दशरथ राजे घाबरले रडत रडत घरी गेले आणि कोप भवनाचा दरवाजा बंद केला का बंद केला बाहेर यायला तयार नाही कारण मला शाप लागला मला शाप लागला मला शाप लागला अयोध्येतले सगळे लोक रडू लागले अरे आपला राजा कोप भवनात गेलाय काय घटना घडली विश्वामित्र आले म्हणाले दशरथा बाहेर ये पण यायला तयार नाही वशिष्ठांना कळालं आणि वशिष्ठ ऋषी आले नगरातले सगळे लोक जमा झाले एका जाग्यावर राजाला कोणतं संकट आलं राजाला कोणतं संकट आलं राजाला कोणतं संकट आलं कळायला तयार नाही वशिष्ठांनी विचारलं दशरथा काय झालंय तुला सांग ना बसवा तिला खाली बसवा ए बस बेटा खाली बस बस खाली बस काय झालंय सांग ना
त्यावेळेस दशरथांनी सांगितलं मला शाप लागला. कोणता शाप आहे? श्रावण बाळाची शिकार झाली माझ्या हातनं आणि त्यांच्या आईवडिलांनी शाप दिला, पुत्र शोकानं मरशील, पुत्र शोकानं मरशील, पुत्र शोकानं मरशील. वशिष्ठ हसले. सगळ्या नगरातले लोक रडता रडता वशिष्ठांकडे बघितलं. का बरं हसले असतील? त्यास वशिष्ठांनी सांगितलं, जनका, दशरथा, पुत्र शोकानं मरशील, शाप नाही, हा आशीर्वाद आहे. तुला संतती आहे का? तुला पुत्र आहे का? म्हणले नाही. मग पुत्र शोकानं कधी मरशील? तुला पुत्र झाल्यावर का आधीच? सगळी जनता खुश झाली अयोध्येची. अरे तुला श्रावण बाळाच्या आई वडिलांना आशीर्वाद दिलाय, आशीर्वाद दिलाय, आशीर्वाद दिलाय. काय आनंद झाला दशरथांना. थोडा मॉनिटरचा आवाज येतो. काय आनंद झाला तुम्हाला सांगतो. काय करायचंय सांगा, आज्ञा सांगा तुमची, काय करायचंय? काहीच नाही. शृंगीला बोलवा, त्यांचा विवाह लावा आणि पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करा. लक्ष देऊन ऐका. पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ. यज्ञामध्ये ताकद आहे, मंत्रामध्ये ताकद आहे, मंत्रामध्ये पावर आहे. आणि विज्ञानाची प्रगती शास्त्राधार आहे. विज्ञानाची प्रगती ही शास्त्राधार आहे. जेवढं विज्ञान प्रगत होईल तेवढं आमचं शास्त्र पुष्ट होईल, त्याला पुष्टी मिळेल. म्हणून विज्ञानाची प्रगती होत राहो आणि आमचं शास्त्र बळकट हो. आता सूर्यावर यान गेलंय, बरोबर आहे ना? ह्यो प्रयोग आमचा आधीच झालेला आहे. हे दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हो बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. भादरली ही धरणी थरथरते आसमान, एक मुखानं बोला बोला एक मुखानं बोला बोला मोठ्याने म्हणा गजर. झाला तर राम जन्मणारे 5 मिनिटात. महारुद्र हनुमान की. क्या बात आहे. याला म्हणतात गर्जना. यज्ञाला सुरुवात झाली आणि यज्ञनारायण प्रसन्न झाले. दशरथा घे पायसदा पायसदा, दशरथा घे पायसदा पायसदा. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. माझा सन्मान दशरथा प्रगट झाले. तिन्ही राण्या बाजूला उभ्या आहे. पायसाचं दान दिलं, पण याच कालावधीमध्ये तिघांच्या हातावरचे पिंड आहेत. पण काय चमत्कार झाला. पिंड घारीने झडपिला,
अर्धा अर्धा कैकेयीच्या हातावर पुन्हा दिला. चैत्र महिना लागला, नवमी तिथी, दुपारचे 12 वाजले. बघा, चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता रामाचा जन्म आहे. का? कारण सूर्यवंशात आहे, म्हणून सूर्याच्या साक्षीनं प्रभू प्रगट होणार. कारण आयोनी संभव प्रगटला राघव. आयोनी संभवे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागश्री सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला, कौसल्या उघडी लोचने, विपुल जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखी कंठदातला, ओघळले आसु सुखी कंठदातला. राम जन्मला सखे, राम जन्मला, सौख्य परणी पानावनी हंबरल्या घेनु अंगणी. धुंदुबीचा नाद तोच धुंद कोणला, रामदुबीचा नाद तोच धुंद कोणला. राम जन्मला राम जन्मला, सुखद जनी पोचली जनी. हातून राजपती धावले युवतीचा संग एक गात चालला. युवतीचा संग एक गात चालला. राम जन्मला राम जन्मला, राम जन्मला, राम जन्माची झाकी आपण बघणार आहोत. राम जन्माची झाकी झाली की आरती झाली की या ठिकाणी अन्नदात्याच्या वतीनं या ठिकाणी तयार आहे. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. या श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.